अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघा, नवीन वर्ष चालू झालं की प्रत्येक स्वामी भक्त वाट पाहत असतो त्या दिवसाची, आणि तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिन. यावर्षी स्वामींचा प्रकट दिन हा 20 मार्चला आलेला आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा तिथीप्रमाणे साजरा केला जातो. चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. स्वामींचा जन्म हा कोणाच्याही पोटी झालेला नव्हता. ते प्रकट झाले होते आणि त्यांचं वास्तव्य अक्कलकोटमध्ये, म्हणजेच ते अक्कलकोटला स्थायिक झाले होते. स्वामी महाराज नरसिंह सरस्वती यांचे पुढील अवतार आहेत असं देखील मानलं जातं. तर बघा, स्वामींचा प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि याच प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्याला स्वामींची अत्यंत प्रभावशाली अशी सेवा करायची आहे. बघा, सेवा करून घेणारे ते आहेत. त्यांच्या मनात असेल ना की त्यांच्या भक्ताकडून ही सेवा घडली जावी, त्यांच्या भक्ताकडून ही सेवा व्हावी, तर ही सेवा तुमच्याकडून नक्कीच होणार आहे. त्यामुळे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्वामींना नक्की प्रार्थना करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज, ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या. बघा, लाखो भक्तांच्या इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत आणि तुम्ही देखील स्वामींच्या सेवा केल्या असतील तर तुम्हाला देखील त्याचे अनुभव आलेले असतीलच. आणि ही सेवा जर का तुम्ही स्वामी प्रकट दिनाचं औचित्य साधून केली ना, तर 100% तुम्हाला या सेवेचा अनुभव येणार आहे, तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार आहे. तर सेवा कोणती आहे, त्यासाठी नियम काय आहेत, छोटी छोटी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये. या सेवेबद्दल तुम्हाला माहिती असेल, ही सेवा आहे, पण त्याचे छोटे छोटे पॉईंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, सेवा कोणती आहे. स्वामी महाराजांजवळ घेऊन जाणारा, स्वामी महाराजांशी एकरूप करणारा, आपल्याला सर्व अडचणीतून बाहेर काढणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ. आणि या ग्रंथाचं आपल्याला 21 दिवसाचं पारायण करायचं आहे. ते म्हणजे 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत. बघा, 21 दिवसाची आपल्याला ही सेवा करायची आहे. पण भरपूर महिलांना मासिक धर्माची अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ही सेवा अगोदर चालू केली तरी चालेल. अगदी आजपासून, उद्यापासून, तुमच्याजवळ जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हापासून तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी चालेल. किंवा मग 20 मार्चच्या पुढे गेली सेवा तरी ठीक आहे, काही हरकत नाही आहे. 20 मार्चच्या पुढे 2-4 दिवस तुमची सेवा गेली तरी चालेल. पण सेवा मात्र तुम्हाला नक्की करायची आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण तुम्हाला करायचेच आहे. हे पारायण करण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमची कोणती इच्छा असेल तर तुम्ही नक्की संकल्प करा, केंद्रामध्ये जाऊन, मठामध्ये जाऊन, आणि तुम्ही फक्त माझ्याकडून स्वामींची सेवा व्हावी, माझं पुण्य वाढावं, मला स्वामींच्या अजून जवळ जायचं आहे, त्यासाठी करत असाल तर तुम्ही संकल्प नाही केला तरी चालेल. तुम्ही फक्त 21 दिवसाचं पारायण करू शकता. पण जर का तुमची कोणती इच्छा आहे, घरासंबंधित, मुलांच्या लग्नासंबंधित, शिक्षणासंबंधित कोणती इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी वाटत असेल तर तुम्हाला 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे आणि रोज एक पारायण तुमच्याकडून झालंच पाहिजे. आता पारायण करताना खूप लोकांना प्रश्न येतो की पारायण म्हणजे कसं करायचं. तर 1 ते 21 अध्याय एका वेळेस वाचणं, म्हणजेच एका बैठकीत वाचणं, त्याला एक पारायण असं म्हणतात. पण ताई, आमची अडचण आहे, मला लहान मूल आहे, तर मग मी काय करू. बघा, स्वामींना तुमची अडचण दिसते. स्वामींना माहिती असतं की हिला खरंच अडचण आहे आणि ही एका बैठकीत पारायण करू शकत नाही. तर अशा वेळी तुम्ही सकाळी 7 अध्याय वाचले, दुपारी 7, संध्याकाळी 7 अध्याय वाचले तरी चालतील. तुम्हाला कुठला त्रास आहे बसण्याचा, त्यावेळेस देखील तुम्ही 7-7 अध्याय करून तुम्ही एका दिवसात एक पारायण करू शकता. कारण की स्वामी सगळं पाहतायत. कोण खरं बोलतं, कोण खोटं बोलतं, कोण मनापासून करतं, कोणाची खरंच इच्छा आहे एका बैठकीत करायची पण काही प्रॉब्लेममुळे तो करू शकत नाही, सगळं स्वामींना समजतं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला छोटं मूल आहे,
तर तुम्ही दिवसातून 3 वेळेस वाचलं तरी चालेल. पण काही अडचण नाही आहे, छोटं मूल नाही आहे, तुम्ही एकटेच घरात आहात किंवा मोठी मंडळी घरात आहेत, तर तुम्ही प्रयत्न करा की तुमचं एक पारायण एका बैठकीमध्येच होईल. अचानक पाहुणे आले त्यावेळेस तुम्ही उठू शकता. असं नाही आहे की दारात पाहुणा आलाय पण नाही, मी आता बसली आहे पारायणाला आणि मी उठू कशी. पाहुण्यांचा आदर करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही पाहुणे आले तर उठू शकता. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमच्या हातून सेवा घडणं. तुमच्याकडून सेवा घडणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही किती श्रद्धेने सेवा करताय, तुम्ही किती त्या सेवेसोबत एकरूप होताय, किती निष्ठेने सेवा करताय, ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला सेवा फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने आणि मनोभावाने करायची आहे. हा एक पवित्र ग्रंथ आहे, त्यामुळे फक्त वाचायचा म्हणून नाही वाचायचा आहे. एकदा वाचायला बसलं की बडाबडा वाचलं आणि 15-20 मिनिटात वाचून मोकळं झालं असं नाही आहे. हे काही पुस्तक नाही आहे. त्यामुळे आपल्याला शांत चित्तेने हा ग्रंथ वाचायचा आहे. त्या ग्रंथासोबत आपल्याला एकरूप व्हायचं आहे, तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार आहे. तर तुम्ही यालाच मी सांगितलं, तुम्ही या पारायणाला कधीपासूनही बसू शकता. अगदी आजपासून उद्यापासून तुम्ही बसू शकता. फक्त पारायण करताना जर काही अडचण नसेल तर एक टाईम ठेवा की मी या टायमिंगमध्येच बसणार आहे, एका बैठकीतच पारायण करणार आहे. तुम्हाला बसण्याची अडचण असेल तर तुम्ही खुर्चीवर बसून देखील पारायण करू शकता. बसण्याची अडचण नसेल तर नक्की तुम्ही देवघराजवळ बसाल आणि आसन घेऊन बसाल. ग्रंथासाठी तुम्हाला पारायण करण्यासाठी पूजा मांडणी करायची काही गरज नाही आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि नाहीतर तुम्ही फक्त आसन घेऊन स्वामींच्या फोटोला मुजरा करून, स्वामींना अष्टगंध लावून, धूप दिवा करून तुम्ही पारायणाला बसू शकता. त्यासोबतच स्वामींना फुलं अर्पण करा, नैवेद्य दाखवा व पारायणाला सुरुवात करा. पारायण सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करत असाल त्या दिवशी सगळ्यात पहिलं तुम्हाला स्वामी स्तवन वाचून पारायणाला सुरुवात करायची आहे. स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला स्वामी स्तवन मिळेल, ते वाचायचं व त्यानंतर अध्याय वाचायला घ्यायचे आहेत. 1 ते 21 अध्याय वाचून झाले की तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. तुमच्याकडून शक्य होत असेल ना तर 11 माळी जप तुम्ही नक्की करा. बघा हे दिवस ना खूप असे प्रभावशाली असे दिवस असतात. खूप या दिवसामध्ये शक्ती असते. स्वामींच्या प्रकट दिनाच्या पहिलेचे किंवा थोडे नंतरचे दिवस खूप जास्त शक्तिशाली असतात. या दिवसात तुम्ही ज्या काही सेवा करताना त्याचे फळ तुम्हाला खूप जास्त दुपटीने तिपटीने मिळत असतं. त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी सेवा या दिवसामध्ये आपल्याला करायची असते. त्यामुळे तुम्ही 11 माळी जप करू शकत असाल ना तर नक्की 11 माळी जप करा. पण 11 माळी शक्य होत नसेल तर तुम्ही पारायण वाचून झाल्यावर 1 माळी जप तरी नक्की करायचा आहे. जप झाल्यानंतर परत स्वामींना मुजरा करा, स्वामींना धन्यवाद म्हणा, माझ्याकडून आजचं पारायण पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तुमचा ग्रंथ जिथे तुम्ही ठेवता तिथे जागेवर उचलून ठेवा. आता नियम काय आहेत तर नियम हेच, तुम्हाला मासिक धर्म पाळायचा आहे, सुतक पाळायचं आहे, विटाळ पाळायचं आहे, त्यासोबतच मांसाहार करायचा नाही आहे. तुमच्या घरात मांसाहार होत असेल तरी त्यांना समजून सांगा की मी स्वामींचं पारायण करत आहे, तर कृपया 21 दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या. ऐकत नसतील तर ठीक आहे, त्यांना करू द्या, तुम्ही करू नका. सोबतच ब्रह्मचर्याचं पालन करणं होत असेल तर नक्की त्याचं पालन करा. पराजन्य वर्ज्य आहे, पराजन्य अजिबात करायचं नाही आहे, बाहेरचं खायचं नाही आहे. तुम्ही बाहेरचं खाऊ शकता. सोबतच तुम्हाला काळे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत, काळे वस्त्र घालायचे नाही आहेत. बघा हे सगळे नियम पाळले आणि अशा पद्धतीने तुम्ही जर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं ना तर नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल, तुमची इच्छा पूर्ण होईल. जो कोणी स्वामी सेवेत येतो ना त्याला स्वामी कधीच काहीच कमी पडू देत नाहीत. त्यामुळे स्वामी सेवेकरी जोडा आणि स्वामींची सेवा करत राहा. तुमचं पुण्य वाढेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला स्वामींचा भरभरून आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ.